हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता शनिवार. शनिवारच्या दिवशी दोघं बापलेकाला सुट्टी असते. म्हणजे राजूला नसते, पण दुपारून तो जातोय आणि 3 वाजता तो येतोय. म्हणजे 12ला गेला की लगेच 3ला तो घरी पण येऊन जाते. म्हणजे सुट्टीसारखंच असते. तर ते मंडीमध्ये गेले होते. भाजीपाला जे काही आणायचं होतं ते सुद्धा त्यानं आणलं होतं. म्हटलं चला तोपर्यंत माझं जेवणसुद्धा बनवून होईल. पण ते झालंच नाही आणि ते म्हणत होते, "तू काय केलं इतकं वेळ?" म्हटलं, "किती कामं असतात. सगळे कामं मी घरातले आवरले ना आता जेवण बनवते. गरमच चांगलं लागतं म्हणून." तर ते आल्यावर लगेच इथं नारळ पाणी वगैरे सुद्धा ते घेऊन आले होते. म्हटलं चला याच्यातून पाणीसुद्धा काढून घेते आणि सगळ्यांना पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर आता राहिलेलं जेवणसुद्धा मला बनवून घ्यायचं होतं. तरी एका साईडला मी बटाट्याची भाजी टाकली आणि एका साईडला चपात्यासुद्धा बनवून घेत होते. म्हटलं चला पटापट सगळे कामं आवरून घेते. तर एका ताईची कमेंट होती मला, की "ताई तुझं वजन कसं काय वाढत नाही? तू इतकं चहा पिते साखरेचा, तर मग वजन तुझं वाढायलाच पाहिजे ना. कसं काय तू कमी करतेस?" तर एकच मी तुम्हाला सांगते, मी याचा लाँग व्हिडिओ पण टाकलेला आहे, मी काय करते म्हणून. आणि चहानं कधीच वजन वाढत नाही. भरपूर लोकं म्हणतात, की साखरनं, दुधानं, चहानं हे घेतल्यावर वजन वाढतं. पण मला तर तसं काही वाटत नाही. मी जितक्या लोकांना बघते ना, म्हणजे माझी ताई असू द्या किंवा माझी मम्मी असू द्या किंवा सगळे जितके आहेत ना, तितके सगळे चहा घेतात आणि त्याचं वजन आहे ना, तुम्ही बघू शकता. सगळे पातळच आहे, कोणतेच जाड नाही. चहावर काहीच नाही. तुम्ही चहा सोडू नका, तसलं काही नसतं. सोडायचंच आहे, तर बाहेरचं खाणं सोडा. फक्त त्यानंच जास्त आपलं वजन वाढत असतं. आमचं ना जास्त करून घरचं जेवण असतं. तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल. एखाद्या वेळेस आम्ही बाहेरून पार्सल आणतो, नाही तर कधीच आम्ही बाहेर जेवायला जात नाही किंवा बाहेरचं जास्त खात पण नाही. पहिले तरी मी थोडंफार काहीतरी खायची, पण आता ते पण सुद्धा मी बंद केलेलं आहे. घरचं जेवण खूप चांगलं आहे. पोट भरून जेवायचं, पण घरचं ना आपण आपल्या हातानं बनवलेलं किंवा जास्त तेलचं नाही, तर जास्त मैद्याचं नाही असं असतं. म्हणून आपलं वजन मेंटेनमध्ये राहतं. तर मी खूप म्हणजे व्यवस्थित जेवण करते, तरी पण माझं आता वजन वाढत नाही. नुसतं मी घरचं खाते बस, बाकी काही नाही. 2 टाईम माझं जेवण असते. ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर एक टाईम खाते आणि एक टाईम चपाती खात असते मी. जितकं पोटाला लागते तितकं खाते मी. एका ताईने विचारलं होतं, की "ताई तू चपाती किती खाते किंवा भाकर किती खाते?" तर मला जितकं लागतंय ना तितकं खात असते मी. तसलं काही नसतं. आपल्या पोटाला जितकं लागतंय ते खायलाच पाहिजे. नाहीतर आपल्याला अशक्तपणा येतो आणि खूप चक्कर वगैरे यायला लागते. मला तसलं जमत नाही, म्हणून मला जितकं लागतं तितकं मी खात असते. तुम्ही पण खाऊ शकता. फक्त इतकं आहे, की बाहेरचं खायचं नाही आणि थोडं-थोडं करून गरम पाणी प्यायचं. आता उन्हाळा लागले तर आपल्याला जास्त गरम पाणी प्यायचं नसतं. जास्त बॉडी हीट होते. जास्त उष्णता वाढली का मग दुसरे प्रॉब्लेम होतात आपल्याला. त्याच्यापेक्षा ना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि तेच प्यायचं आणि जास्त बाहेरचं खायचं बंद करायचं. आपलं वजन कमी होतंय. आता कोणत्याही गोष्टी असू द्या, मी अनुभव घेते स्वतः पहिले आणि मग तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणून मी तुम्हाला ना वेट लॉसचं पण सांगत असते, की मी नेहमी तसंच केलं. बाहेरचं खाणं बंद केलं. घरचं जेवण करत होते. आता तरी मी चपाती, भात वगैरे सगळं खाते. पहिले ते पण मी बंद केलं होतं आणि माझं वजन आता मेंटेनमध्ये आहे. 60 किलो वजन माझं काही जास्त नाहीये. माझी हाईट आहे ना, तर डॉक्टर पण बोलतात, की तुझं वजन बरोबर आहे तितकं पाहिजेच. हाईट कमी असली का आपलं वजन पण कमी असतं आणि हाईट जास्त असली की आपलं वजन पण जास्त असतं. आणि मला असं वाटतं, की माझं वजन बरोबर आहे आता. याच्यापेक्षा जर कमी केलं ना, तर मी जास्त लुकडी-सुकडी दिसेल आणि ते चांगलं पण वाटणार नाही. म्हणून मी आता काही कमी करत नाही. जसं तसंच मी ठेवतेय. पण वाढू देत नाही इतकं मी लक्षात ठेवते. तरी ते ना काही भाजीपाला आणलं होतं. ते सुद्धा आता मला नेसून ठेवायचं होतं. सॉरी निवडून ठेवायचं होतं आणि स्वयंपाकसुद्धा झालं होतं. बटाट्याची भाजी, चपाती आणि इतकंच आज आमचं जेवण होतं. मस्त जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर राहिलेले कामं हे दुपारच्या वेळेस म्हटलं करून घेते. आता इतकं मोठं त्यानं कोथिंबीर आणलंय, म्हटलं चला याचं काहीतरी बनवेलच मी. आता असं पण आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं ना, तो लगेच खराब व्हायला लागतोय आणि तो वेगळंच म्हणजे सडून जातोय. मला नाही वाटत फ्रीजमध्ये पण जास्त दिवस राहील. इतकं मोठं कोथिंबीर आपल्याला कुठं लागते. त्याच्यानंतर राजूला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून आहे ना, त्याच्या टिफिनमध्ये आज काही दुसरं भाजी चपाती द्यायची नव्हती. फळं वगैरे द्यायची होते म्हणून आहे ना, जे काही होतं माझ्याकडं तेच मी दिले आणि छोट्याशा डब्यामध्ये दिले होते. 2 तास स्कूल आहे त्याचं, जास्त नाहीये म्हणून म्हटलं जाऊ द्या. आणि इतकं पण तो खाणार नाही मला माहिती आहे. तो रिटर्न आणतोय, पण माझं काम आहे देण्याचं आणि तो अजिबात खात नसतो. तर असं इथं ना त्याची बॅग पॅक केली आणि त्यालाही तयार करून दिलं होतं. म्हटलं चला तो स्कूलला गेलं, की मग बाकीचे राहिलेले मी कामं करून घेणार आणि राजूच्या पप्पाला पण बाहेर कामं होते म्हणून ते पण त्याच्यासोबत जाणार होते. तर ते पण संध्याकाळीच येणार. तोपर्यंत जेवढे काही कामं आहेत तेवढे मला आवरून घ्यायचे होते. भाज्या निवडून वगैरे झाल्या होत्या. म्हटलं चला आता भरून ठेवते. त्यानं काय केलं, एक जुडी आणायची ना, एक जुडीमध्ये होतंय म्हणजे कोथिंबीरची असो किंवा मेथीची भाजी असो किंवा कोणतीही भाजी असो, एकमध्ये होऊन जाते. आता दोघं माणसाला कितीक लागते, तरी पण त्यानं 4-4 जुड्या घेऊन आल्या. आता इतकं कशातमध्ये भरून ठेवायचं तेच मला कळत नव्हतं. काही पातेल्यामध्ये भरून ठेवलं, ते काही फ्रीजचे बॉक्स मी आणले होते त्याच्यामध्ये भरून ठेवले. आता काय करायचं, इतकं भाजीपाला आपण वाया तर घालू शकत नाही. मग व्यवस्थित ठेवलं तर मग 2-3 वेळेस भाजी होईल असं मी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर हा कोथिंबीर आहे ना खूप जास्त होता. म्हटलं इतकं कोथिंबीर आपल्याला लागणार नाही ना, असंच वाया जाणार. मला कोथिंबीर वडे खूप दिवसानं खायचे होते. म्हटलं चला बनवते पण. आणि माझ्याकडे तीळ नव्हती. ते गेले होते बाहेर, तर मी त्याला सांगून दिलं होतं, की येताना घेऊन या. पण ते
संध्याकाळपर्यंत येणार नव्हते. म्हटलं जाऊ द्या. बिना तिळचंच मी आता बनवून घेते. तरी त्यानं लगेच कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कट करून घेतली. आता कट करायला बारीक आपण कट केली ना तर छान लागते, नाहीतर आपण जाडसर जर कट केली तर ते कोथिंबीर वड्यामध्ये ना म्हणजे अशी वेगळंच होऊन जातं, व्यवस्थित कट पण होत नाही आणि काही नाही. म्हणून मी एकदम बारीक कट करत असते. तर मी त्यांना खूप मोठी कोथिंबीर घेतली होती. थोडीच घ्यायची होती मला, पण जास्त होती म्हणून मी सगळीच घेतली. म्हटलं जाऊ द्या, जास्त होईल तर काय हरकत नाही, संध्याकाळपर्यंत पण राहू शकते. आपण जर उकडून ठेवलंय तर मग एक दिवस म्हणजे आज जर केलंय आपण तर सकाळपर्यंत पण ते उकडून ठेवू शकतो आपण फ्रीजमध्ये, तर ते राहतं. तसं काही नाही, सकाळचा नाश्ता सुद्धा होऊ शकतो. म्हणून मी इथं कोथिंबीर जास्त घेतलं होतं आणि जशी माझी भांडी निघतात ना तशी मी घासून घेते, नाही तर इतके मोठे भांडे होऊन जातात ना नंतर घासायला ना खूप जास्त कंटाळा येतो. म्हणून इथे ना जे निघले ते मी घासून घेते आणि किचन ओटा नेहमी माझं स्वच्छ राहतो. तर इथे ना झालं होतं आता कोथिंबीर कट करून. म्हटलं चला जे काही डाळीचं पीठ आहे ते पण मला टाकायचं होतं. आता याच्यामध्ये मी काही माप वगैरे घेतलं नाही, किती घ्यायचं काय घ्यायचं. तसंच मी मला माहिती की आपल्याला किती लागणार आहे. आपण काही नवीन नाही, भरपूर वेळेस बनवलेले आहेत आणि याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मी पुढच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करेल. ह्या वेळेस काही मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाहीये, म्हणजे असंच मी शॉर्टकटमध्ये घेतलं होतं आणि मला बाहेर जायचंय म्हणून माझं घाई चालू होतं. म्हणजे राजवीरचे पप्पा येईपर्यंत मला हे बनवून ठेवायचे होते. आणि काल मी माझ्या चॅनलबद्दल बोलले होते की माझे पहिले क्राफ्टिंगचं चॅनल होता, त्याला असं झालं तसं झालं. तर एका ताईचं म्हणणं होतं की ती सांगत नाही काय झालं होतं म्हणून, व्यवस्थित सांगा, मला तसं प्रॉब्लेम यायला नकोय. आणि ते नॉर्मलच विचारत होते बरं का, मला तसलं राग वगैरे नाही, पण मला हेच सांगायचं ताई की म्हणजे क्राफ्टिंगचं चॅनल होतं ना माझं, तर त्याचं ना वॉच टाईम वाढायचं नाही. म्हणजे कसं व्हायचं, त्याच्यामध्ये कुणी एवढं बघत नाही. मिनी ब्लॉग असू द्या किंवा ब्लॉगिंग असू द्या, ते लवकर बघतात आणि तशामध्येच म्हणजे सगळ्याला आनंद भेटतो बघण्यात. ते क्राफ्टिंगचं इतकं कोणी बघत नव्हतं. आता एखादं चॅनल ग्रोथ करतो क्राफ्टिंगमध्ये आणि एखादं नाही ग्रोथ करत. मी त्याच्यामध्ये माझा चेहरासुद्धा दाखवत नव्हते, म्हणून त्याच्यामुळे झालं नसेल असं वाटतं मला. आणि ब्लॉगिंगचं तर तुम्हाला माहितीच आहे की असं असतं, आपण जर जास्त लवकर चॅनल आपलं ग्रोथ करायला लागलं किंवा लवकर आपण चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय केलं तरी पण आपलं चॅनल म्हणजे होऊ शकतं, तसं रिजेक्ट करतात ते. पण मला नाही माहिती कोणतं त्याचं कारण होता. मी माझी चुका तुम्हाला सांगते. मी काय करायची, जर म्हणजे हाफ मॉनिटाईजसाठी अप्लाय करायची, त्याला 30 लाख व्ह्यू झाले की अप्लाय करून द्यायचे, त्याच्यामुळे पण मला प्रॉब्लेम आला असेल. आणि दुसरं शॉर्ट व्हिडिओमधूनच मी अप्लाय केला होता. मला तर असं वाटतं की लाँग व्हिडिओचे आपलं वॉच टाईम कंप्लीट होतं ना त्याच्यानंतरच आपण अप्लाय करायला पाहिजे. लाँग व्हिडिओनं लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होत असतं आणि माझी ना तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे मी तेच चुकत होते. बाकीचं तर मला नाही वाटत काही चुकत असेल आणि मला काही वाटलं पण नाही ह्या चॅनलमध्ये नाही त्या चॅनलमध्ये काही चुकीचं असेल म्हणून. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की लाँग व्हिडिओमधूनच आपण चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय करायचं. शॉर्टमध्ये कधीच जायचं नाही. शॉर्ट व्हिडिओ कसं आपले म्हणजे ग्रोथ व्हायला मदत करतं चॅनल आणि दुसरं काहीच नाही. त्याच्यापेक्षा लाँग व्हिडिओ जर आपण बनवले तर त्याचं वॉच टाईम भरतो आणि व्यवस्थित आपल्याला अप्लायसुद्धा करता येते. तेच माझं कारण होतं. मला तर तेच वाटतं आणि जर मला अजून काही अनुभव आला तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण मला वाटतंय की शॉर्ट व्हिडिओमधून आहे ना कधीच आपलं चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय करायचं नाही. तोच जास्त मोठा इश्यू होऊ शकतं. तर असो, अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. असे मनात ठेवून काही बोलू नका प्लीज कमेंटमध्ये की ती सांगत नाही. मी सांगेल नक्कीच. मला असं वाटतं की माझ्यामुळं न सगळ्याचं न चांगलं व्हायला पाहिजे. कसं मला जसं माझ्या मनात इच्छा होती की माझं चॅनल पण मॉनिटाईज व्हायला पाहिजे, मी पण पुढं जायला पाहिजे, तसं सगळ्या ताईंना वाटतं. म्हणून तुम्ही जे काही तुमच्या मनात असेल तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता. तर असो, इथं ना आमचे जेवण झाले, कोथिंबीर वडे बनवले होते तेही सुद्धा खाल्ले आणि ते दाखवायचं लक्षच राहिलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये. बरेच दिवसांनी मी यायला म्हणत होते की मला जायचंच आहे. तर आज तो दिवस पण आला आणि तिथे जाऊन आम्ही दर्शन पण घेतले आणि इथून पुढं मी प्रयत्न करेल की मी दर गुरुवारी तरी जायलाच पाहिजे. तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.